एकच वर्कआउट सलग 2 आठवडे करून खरंच स्पीड इम्प्रूव्ह होते का? आज मी माझ्या दुसऱ्या आठवड्यात 5 किलोमीटर पेस रन केला आणि या वर्कआउटमुळे रनिंग मध्ये काय फरक पडतो ते पण सांगणार आहे. चला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 20 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज संध्याकाळी मी वर्कआउटसाठी रेडी झालो आणि नेहमीप्रमाणे ग्राउंडकडे निघालो. रनिंग सुरू करण्याआधी बॉडीला तयार करणे खूप महत्वाचे असते, म्हणून मी सर्वात आधी 20 मिनिटे इझी वॉर्मअप रन केला. वॉर्मअप रनमुळे बॉडी टेम्परेचर वाढतो, मसल ऍक्टिव्ह होतात आणि इंजुरी होण्याची रिस्क कमी होते. त्यानंतर मी 10 मिनिटं स्टँडिंग वॉर्मअप केला. या वॉर्मअपमुळे बॉडीचा प्रत्येक पार्ट ऍक्टिव्ह होतो. त्यानंतर मी 4 रनिंग ड्रिल्स केल्या. रनिंग ड्रिल्समुळे रनिंग फॉर्म इम्प्रूव्ह होते आणि स्पीड वर्कआउटसाठी बॉडी रेडी होते. हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर वेळ आली माझ्या मेन वर्कआउटची. आजचा वर्कआउट होता 5 किलोमीटर पेस रन. पेस रन म्हणजे संपूर्ण डिस्टन्स एक कंट्रोल आणि स्ट्रॉंग पेसने कंप्लीट करणे. या वर्कआउटमुळे बॉडीला रेस पेस मेंटेन करायची सवय लागते आणि एंड्युरन्स पण इम्प्रूव्ह होतो. आज मी 5 किलोमीटर पेस रन केला, 4 मिनिटं 20 सेकंद किलोमीटर पेसने. मागच्या आठवड्यात सुद्धा मी हाच वर्कआउट केला होता. आता या पेस रनचा दुसरा वीक सुरू आहे, म्हणून मी कन्सिस्टन्सीवर फोकस करतोय. रनिंग मध्ये मी एक गोष्ट शिकलो, रिझल्ट एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी सतत ट्रेनिंग करावी लागते. दर आठवड्याला थोडी थोडी प्रोग्रेस केली तरी मोठा फरक पडतो. 5 किलोमीटर पेस रन कंप्लीट झाल्यानंतर मी 5 मिनिटं वॉकिंग केली. वॉकिंगमुळे हार्ट रेट नॉर्मल होण्यास मदत होते आणि बॉडी हळूहळू रिकव्हर होते. त्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, स्टेपनेस कमी होते आणि पुढच्या वर्कआउटसाठी बॉडी रेडी राहते. खूप रनर्स वर्कआउट कंप्लीट करताना पण स्ट्रेचिंग स्किप करतात, पण मला वाटतं रिकव्हरी हा ट्रेनिंगचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आजचा वर्कआउट खरंच मस्त झाला. पेस मेंटेन करायचा प्रयत्न केला आणि आता पुढच्या आठवड्यात थोडीशी स्ट्रेंथ वाढण्यासाठी थोडा वर्कआउट सुद्धा हार्ड करणार आहे. जर तुम्ही रनिंग करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा डे 1 to 20 मध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ जास्त आवडला. भेटूयात डे 21 मध्ये. जय हिंद.